श्री स्वामी समर्थ। अमावस्या प्रारंभ काल शनिवारी मध्यरात्री 12:17 वाजता। अमावस्या समाप्ती आज रविवारी मध्यरात्रीनंतर 1:24 वाजता। आज अमावस्या आहे। सकाळी पंचगव्य अंगाला लावून महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी। जाड मीठ बादलीत टाकून घर स्वच्छ करावे। हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा। श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत वाहन वरून 7 वेळा नारळ उतरून फोडावा व बाजूला टाकून द्यावा। वाहन सुरू करावे। मृत्यूदोष असणाऱ्यांसाठी एका ग्लासामध्ये अर्धा ग्लास दूध व अर्धा ग्लास पाणी एकत्र करून पिंपळ वृक्षाला अर्पण करावे व शक्य तितक्या प्रदक्षिणा घालाव्या। पितृदोष असणाऱ्यांसाठी कुठलाही ब्राह्मण व्यक्तीस दुपारी 12:30 नंतर थोडे पेढे पैसे व जानवे जोड अर्पण करावे व दर्शन करून आशीर्वाद घ्यावा। पेढे परत प्रसाद म्हणून दिल्यास खाऊ नये। मृत्यूदोष असणाऱ्यांसाठी थोडा कोळसा व एक न सोललेला नारळ, थोडे पांढरे तीळ देव्हाऱ्यासमोर ठेवून त्यावर उजवा हात ठेवून 1 वेळा श्री कालभैरव अष्टकम म्हणावे व ते सर्व वाहत्या पाणी विसर्जन करावे। पुलावरून फेकू नये। कालभैरवनाथाच्या मंदिरात जाऊन नारळ, खडी साखर अर्पण करावे। प्रार्थना करावी। एखादा श्री काळ भैरव अष्टकम म्हणावे। एखाद्या मनोकामना स्फूर्तीसाठी 5, 11, 21 अमावस्या संकल्पना हे करू शकतात। अमावस्या काळात परान्न वर्ज्य करावेच। वर दिलेल्या सेवेसाठी जे शक्य असेल ते करावे। इतरांना सांगावे। श्री स्वामी महाराज अनुभव व त्यांच्या महिमा इतरांना सांगून स्वामी महाराज सेवेसाठी इतरांना प्रोत्साहित करावे। अक्कलकोट येथील स्वामींचे वास्तव्य, त्यांच्या लीला, स्वामी महाराज, बखर याबद्दल जनमानसात जागृती करावी। किमान वर्षातून एकदा अक्कलकोट येथे भेट द्यावी। श्री स्वामी समर्थ। मग नक्की भेट द्याल ना श्री स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोटात जाऊन?